नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे। विळेगाव थडी येथे शिवनाम सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला भव्य मंडप वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसात जमीनदोस्त झाला। या घटनेमुळे भाविकांमध्ये एकच धावपळ उडाली। पाहूया संपूर्ण रिपोर्ट। धर्माबाद तालुक्यात अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। विळेगाव थडी येथे अधिक मासानिमित्त शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। याकरिता मोठा मंडप उभारण्यात आला होता आणि भाविकांकरिता विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या। मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने काही क्षणातच संपूर्ण चित्र बदललेत। जोरदार वाऱ्यामुळे शिवनाम सप्ताहाकरिता उभारण्यात आलेला मंडप कोसळला आणि मोठे नुकसान झालेत। याचबरोबर कार्यक्रमाकरिता साठवून ठेवण्यात आलेले अन्नधान्य, साहित्य आणि इतर वस्तूंनाही फटका बसला आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील भाविक आणि ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठा परिणाम झाला असून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे। बालाजी रामराव हिंगरे विळेगाव थडी इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जे पुरातन मंदिर आहे ते अधिक मास निमित्त 18वा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। तर आज 5वा दिवस असल्यामुळे आज पावसाने खूप धान्य पाठीमागे जे बघता हे धान्य आणि जे मंडपाचं जे नुकसान झाले आहे खूप असं झालेले आहे। पाऊस आज खूप असल्यामुळे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याचे दिसून आले आहे। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मंडप आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे।